म्हणजे काढून बघितलं त्यातली वाळू ते चुना वगैरे निघतोय का, पण निघत नाही. काय झालंय, नवीन नवीन केलेलं काम त्यातला जर चुना वगैरे काढला तर तो ढसळत खाली येतो. म्हणून साठी त्याला तेवढा क्युरिंग पिरियड दिला पाहिजे. आता मी तशा सक्त सूचना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिल्यात आणि जी एजन्सी काम करते त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. दर्जा बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी ग्रामस्थांनाही सांगितलंय आणि आमच्या किल्ले प्रतापगड संवर्धन समितीवरती विजय नायडू म्हणून अध्यक्ष आहेत, मी त्याचा सहअध्यक्ष आहे आणि आपण 20-25 कोटी रुपयाचा आराखडा एक मंजूर केलेला आहे. त्यातली काही कामं चालू आहेत. स्थानिक ग्रामस्थ जे आहेत, स्थानिक गावकरी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की दर्जेदार कामं झाली पाहिजेत. काही ठिकाणी कामं जी झालेली आहेत त्याची क्वालिटी बरोबर नाही. म्हणून मी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघंही त्याची आज प्रत्यक्ष सकाळपासून पाहणी करतोय. पुरातन विभागाचे आमचे सर्व अधिकारी बरोबर आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला असं आढळलं त्या गोष्टी परत काढून नव्यानं करायच्या सूचना त्या यंत्रणेला आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमचं याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून ही स्पष्ट भूमिका आहे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 300 वर्षापूर्वी रायगड होता, प्रतापगड होता, तसा प्रतापगड आपल्याला या ठिकाणी रिस्टोर करायचं आहे, जतन करायचं आहे. त्यामुळे ही कामं दर्जेदार व्हावी या अनुषंगाने आम्ही आज 25 कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे. ही कामं जशी जशी त्या प्रगतीपथावर येतील तसा उर्वरित निधी त्याला उपलब्ध करून दिला जाईल. प्रतापगड संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकार निधी कुठंच कमी पडू देणार नाही. साधारणतः कधीपर्यंत हे काम जे आहे नाही, हे काम दर्जेदार करायचं असेल तर त्याला वेळ लागतोय. खूप बारीक गोष्टी बघून ते काम करावं लागतं आणि इथं कुठेही सिमेंट वापरायचं नाही असं स्पष्ट या ठिकाणी सरकारचं मत असल्यामुळे हे चुन्यातलं बांधकाम आहे. त्यामुळं ते करणं आणि ते टिकाऊ असणं, त्याला क्युरिंगला वेळ जे नाही म्हणून थोडासा वेळ लागतो. पण जर वेळ जरी लागला तरी क्वालिटीचं काम या ठिकाणी आपण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी झाले, त्याला जर आपण काढायचा प्रयत्न केला तर ते मात किंवा तो चुना निघतोच आहे. इथल्या तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या की त्याला क्युरिंगचा जो वेळ आहे तेवढा दिला गेला पाहिजे, तोपर्यंत छेडछाड नाही झाली पाहिजे त्या कामामध्ये. आता हे तर आम्हाला समाधानकारक वाटते. हे तुम्ही पण बघा, आता हे बुरुजाचं काम 1 वर्षापूर्वी झाले, एक पावसाळा त्याच्यावर येऊन गेलाय, कुठंच त्याला असं काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे अशा क्वालिटीचं काम सगळीकडे त्यांनी करावं अशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्यांना मी दिल्यात. ज्या काही ठिकाणी आपल्याला जाणवलं की समजा लोकांनी ते चुना काढला किंवा काय झालं ते परत काढून परत नव्यानं करू आपण. होत्या कामामध्ये सुशोभीकरणाच्या त्या बाबतीत देखील सूचना दिल्यात, काय सांगा ग्रामस्थ म्हणून काय सांगा? ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित सवानी कन्स्ट्रक्शनला सूचना केल्या होत्या. ज्या कामामध्ये काही त्रुटी दिसत होत्या, जाता येत्या रस्त्याला स्थानिक ग्रामस्थ आम्ही गेली 14 पिढ्या इथं राहतात, बाहेरून कुठून आम्ही आलेलो नाही. दिवसातून 3-4 ट्रिप आमच्या त्या कामावरती येते. जाता येता जे चुकीचं निदर्शनात येईल ते आम्ही त्यांना समजून सांगत होतो. त्या पद्धतीनं ते सुधारणा देखील करत होते. तसेच आज राज्याचे पर्यटन मंत्री माननीय चिमरोज देसाई साहेब आले, त्यांनी देखील संपूर्ण कामाची पाहणी केली. काही त्रुटी होत्या त्या संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्यास ते सूचना केलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्ण काम हे चांगल्या रीतीने चालू झालेलं आहे. ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे कामाला विरोध नाही.